निवडणूक रोखे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा बघायला मिळालाय। निवडणूक आयोगाला माहिती उद्याच उघड करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। स्टेट बँकेकडे केवायसी असल्याने माहिती लवकर देणं शक्य आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे। बँकेच्या एजीएमना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचेही आदेश देण्यात आलेत। उद्या माहिती न दिल्यास अवमान कारवाई करणार असल्याचंही कोर्टाने इशारा दिलाय। तर निवडणूक रोख्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हा सर्वात मोठा निर्णय दिलेला आहे, कडक पवित्रा घेतलेला आहे। उद्याच निवडणूक आयोगाला याबाबतची माहिती समोर ठेवण्याचेही निर्देश देण्यात आलेत। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले। शिवाजी, निवडणूक रोख्यांसंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने कडक पवित्रा घेतलेला आहे। उद्याच आता निवडणूक आयोगाला माहिती सादर करावी लागणार आहे, काय अधिकची माहिती आहे? डिजिटलच्या युगामध्ये बँकेकडे एका क्लिकमध्ये सर्व माहिती उपलब्ध होत असते। मात्र बँक ज्या पद्धतीने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये माहिती देत होती त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने बँकेला चांगलंच झापलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जी सुनावणी पार पडली त्या सुनावणीमध्ये उद्याच म्हणजे उद्या 5 निवडणूक आयोगाला सादर करावी आणि निवडणूक आयोगाने 15 मार्च पर्यंत या सगळ्या माहितीच्या संदर्भात वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धी द्यावी, लोकांना कळू द्या नक्की राजकीय पक्षांनी कशा पद्धतीने पैसे घेतलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुनावणीनंतर अनेक मोठे फटाके फुटणार आहेत। अनेक लोकांना ईडीच्या नोटिसेस आल्या होत्या असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर त्यांनी अनेक राजकीय पक्षांना जे आहेत निधी दिल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आजचा जो हा विजय आहे, जे लोक लोकशाहीवरती प्रेम करतात त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विजय आहे आणि भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। त्या देशामध्ये अशा पद्धतीने जर माहिती दडवली जात असेल तर लोकांनी कोणाकडे जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती अधिकार जो कायदा आहे त्याचं उल्लंघन होत होतं असं सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारीच्या निकालामध्ये म्हटलं होतं आणि 6 मार्च पर्यंत या सगळ्याचा डाटा जो होता तो निवडणूक आयोगाला सादर करा असं सांगितलं होतं। तर एसबीआयने हा डाटा सादर केला नाही, त्यामुळे एडीआर ही जी वृत्तसंस्था आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची अवमान झाला अशी याचिका दाखल केली। त्याच्यावरती ही सुनावणी पार पडली। आज सर्वोच्च न्यायालयाने उद्याच म्हणजे 12 मार्च पर्यंत 5 वाजेपर्यंत हा सर्व जो डाटा आहे तो निवडणूक आयोगाला सादर करा आणि निवडणूक आयोगाने 15 मार्चला या सर्व डाटाला वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजचा निकाल हा लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या कंपनीने किती देणगी दिली हे देखील 15 मार्चला सर्व भारतातील लोकांना कळणार आहे आणि कोणते राजकीय पक्ष कोणत्या कंपनी धारकांना कोणत्या उद्योगपतीच्या हवे असे निर्णय दिले आहेत का, म्हणजे पैसे दिलेत आणि त्या बदल्यात त्या उद्योगपतींना सरकारने काही दिलेलं आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता या सगळ्या डाटामधून लोकशाहीला निगडीत असलेली कॉर्पोरेट लोकशाही ज्या पद्धतीने नवीन शब्द आला होता त्या शब्दाला साजेसं काही खरंच घडलेलं आहे का हे जनतेसमोर येणार आहे आणि जनतेला खऱ्या अर्थाने आता समजणार आहे की कोणत्या राजकीय पक्षाला आमच्यासोबत जोडलेले आहे। याबाबत अधिक बोलण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत जोडले गेले। सिद्धार्थजी, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। निवडणूक रोख्यांसंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने सर्वात महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। निवडणूक आयोगाला उद्याच आता निवडणूक रोख्यांसंदर्भातली माहिती सादर करावी लागणार आहे आणि स्टेट बँकेला सर्वात मोठा धक्काही मानला जातोय। हो, बघा आता स्टेट बँकेने काय केलं दिली होती, जवळजवळ महिना झाला आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही 6 मार्च पर्यंत ही माहिती इलेक्शन कमिशनला पुरवा आणि काही दिवसांनी इलेक्शन कमिशन त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे 31 मार्चला ही वेबसाईटवर प्रकाशित करेल। तर त्याच्यात एसबीआयने काय केलं, मागच्या आठवड्यात अचानक जेव्हा 6 मार्चची डेडलाईन जवळ येत आहे त्याच्यातच त्यांनी एक ऍप्लिकेशन फाईल केलं की आम्हाला वेळ 30 जून पर्यंत वाढवून द्यावा। तर त्याच्यामुळे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि कम्युनिस्ट पार्टीने त्याच्यात अवमानकारक याचिका पण दाखल केली होती। तिन्ही मॅटरचं आज सुनावणी झाली, म्हणजे एसबीआयचा आणि अवमान याचिका कम्युनिस्ट पार्टी आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स। तर त्याच्यात चीफ जस्टिसांनी खूप हार्ड स्टँड घेतला आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या उद्या हे सगळं कम्प्युटराइज्ड असतं, तर उद्याच्या उद्या तुम्ही ही माहिती इलेक्शन कमिशन कळवा आणि लगेचच पुढच्या आठवड्यात ही न्यूजपेपर्समध्ये पण पब्लिश व्हावी लागेल, कारण लोकांना ट्रान्सपेरन्सी मुळे हे लोकांना कळायला पाहिजे कोणाला किती फंडिंग झालेलं आहे। तर हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। सिद्धार्थजी, एसबीआयने खरं तर 31 मार्च पर्यंतचा वेळ मागितला होता, त्यामुळे कशा प्रकारचा युक्तिवाद आज कोर्टामध्ये पार पडला?
एसबीआय तर तसं म्हणत होती की आम्हाला 30 जून पर्यंतचा वेळ द्या. म्हणजे एसबीआयने त्या ऍप्लिकेशन मध्ये असं सांगितलं होतं की आम्हाला 30 जून पर्यंत, कारण आम्हाला डेटा कोलेक्ट करायचा आहे वगैरे. पण कोर्टाचं म्हणणं पडलं की हे सगळं आता सगळं कम्प्युटराइज्ड असतं आणि ॲट क्लिक ऑफ अ बटन सगळं तुम्हाला, तुमच्याकडे सगळी माहिती आधीपासून आहेच. आणि त्यांनी सांगितलं की 2019 पासून माहिती ते आता म्हणजे मागच्या महिन्यापर्यंतची माहिती तुम्हाला ही इलेक्शन कमिशनला द्यायची आहे. आणि कम्प्युटर काही अजून काही महिने लागायचं वेळेचा प्रश्नच नाहीये. त्यामुळे लगेचच ही माहिती त्यांनी आता उद्या ही सुपूर्द करायची आहे. त्यामुळं तसं बघितलं बँकेने काही महिने मागितले होते, त्यांना 1 दिवसच आता देण्यात आला आहे. म्हणजे 6 मार्चला तसंही द्यायचंच होतं त्यांना माहिती, पण आता उद्या त्यांना माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता तारांबळ तर नक्की उडाली असेल एसबीआयची. सिद्धार्थजी, जर निवडणूक आयोगानं उद्यापर्यंत ही माहिती सादर केली नाही तर यापुढची सुप्रीम कोर्टाची नेमकी भूमिका कशी असेल? मग असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि कम्युनिस्ट पार्टी जे ओरिजिनल पार्टीज होते त्यांनी फाईल केलेली आहे, त्याच्यावर पुढे कारवाई होईल एसबीआयवर. म्हणजे नक्कीच धन्यवाद सिद्धार्थजी, तुम्ही काय साधलेल्या या संवादाबाबत. तर आपण बघू होता आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे देखील आपल्याला ही माहिती देत होते. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. Thank you.